तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज एक खूपच स्पेशल दिवस आहे. तर आज आहे माझ्या जीवाच्या तुकड्याचा बड्डे. तुम्ही ओळखा कोणाचा? तर आज आहे माझ्या मुलाचा बड्डे. तर त्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. खूप मोठा हो, खूप चांगले चांगले कार्य कर आणि खूप चांगला माणूस बन. तर बघूया आपण बड्डे कशा प्रकारे साजरे करणार आहोत. रात्री तर आम्ही केक कापला, बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं रात्री. आता आम्ही चाललो आहे त्याला घेऊन बाहेर. तर बघूया कसं करतो आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही निघालो आहे बाहेर. खूप ऊन आहे. गॉगल विसरला घरी. तर तुम्ही व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत. आम्ही चाललो आहे ॲक्च्युली कुठेतरी. मला माहिती आहे, ह्याला नाही माहिती. तो मला सारखं विचारतोय कुठे चाललो आहे, पण त्याला नाही सांगणार आहे मी. त्याला तिथे गेल्यावर कळेल. ते बघ त्याच्यात काहीतरी. तर तिकडे तुम्हाला एक बिल्डिंग दिसते का? थांबा मी दाखवते. ते गाडी उभी आहे आडवी. हे बघा, ही नाही, ही बिल्डिंग आहे. ती मागची जे टॉवर दिसते त्याची थोडीशी दिसते तिथली. हे टॉवरच्या वरती इकडचं टॉवर. हां, ही वाली बिल्डिंग दिसते ना, त्याच्यामध्ये आहे एक सरप्राईज. ते तुम्हाला आताच नाही कळणार, फ्युचरमध्ये समजेल. आताच सगळं सांगून टाकलं तर. हे वालं हे लावलंय ना, हे मला अजिबात आवडत नाही. असं ब्रिजवर मध्यम घुटतो. हे बघा समोर कोण दिसते? आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय लिहिले त्यांच्या फोटोवर? बाप. आम्ही आलो होतो ते सायकल घेण्यासाठी. तर माझ्या मुलाला बड्डेला आम्ही सायकल देणार होतो. तर दुकानामध्ये आम्ही सायकल घेण्यासाठी आलो आहे. आणि ती सायकल त्याला अशी गेअरवाली सायकल पाहिजे. त्याच्याकडे एक सायकल आहे पण ती लहान होते त्याला. तर मोठी सायकल बघायला आलो होतो आणि ती बघितली पण, आवडली पण. ती बुक केली आहे आणि आम्ही आता ती 1-2 दिवसात घेऊन येऊ घरी. तर बघा तिकडे सायकलचं दुकान होतं आणि खूप अशा सायकल होत्या. तर आपल्याला काही एवढं मला तर काही सायकलचं एवढं समजत नव्हतं. त्याचे पप्पा आणि तो बघत होता. बड्डे बॉयला खायचं आहे, वॉफल खायचं आहे. तर आम्ही आलो आहे वॉफल खायला. हे बघा, तर आम्ही खाणार आहे आता वॉफल आणि हेझलनट शेक. काय करणार आहे? हेझलनट शेक ना? हो, हेझलनट शेक आणि वॉफल. तर दुकानामधले टिश्यू संपले आहेत. तो बोलतो टिश्यू संपले. तर आम्ही आता जी बोटं आहे ती चाटणार आहे. तर ह्याला टिश्यू देणार नाही येतो, तर ह्याची बोटं अशी चाटून खाणार आहे. नो टिश्यू. हाताचे बोट आहेत ते चाटा. वॉफल शेक आम्ही पित होतो तिथे. तर तुम्ही बघा. आणि छान होता, मस्त होता. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये हे नव्हतं. पण म्हणजे त्याचा बर्थडे होता आज, तर त्याच्यासोबत आम्हाला टाईम स्पेंड करायचा होता. त्याला घेतलेलं आम्ही अगोदरच खूप असे गिफ्ट घेतलेत. काय काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर त्याला वफ्फल खूप आवडतं. ॲक्च्युली चॉकलेट हा प्रकारच त्याला खूप आवडतो, म्हणून त्याला वफ्फल खायचं होतं. ठीक आहे, आम्ही म्हटलं खा. आणि आम्ही तो हॅझलनटचा जो शेक आहे तो पिला. छान वाटत होता. तर हे बघा, घरी आल्यानंतर आम्ही अशी बड्डेची त्याची तयारी केली होती. जास्त काही डेकोरेशन केलं नव्हतं, कारण आता तो मोठा झाला आहे आणि 10वा बड्डे आम्ही त्याचा असा केलेला खूप मोठा. तर हा 12वा बड्डे आहे त्याचा. तर आम्ही काय एवढं मोठं केलं नाही, आपला साधा घरच्या घरी त्याच्या मित्रांना बोलून आम्ही केला आहे. हे मी थोडंसं त्याच्यासाठी सरप्राईज. तर आता आलेला आहे बघा, आता येणार आहे आतमध्ये. बर्थडे बॉयची एंट्री झालेली आहे. कॅप मागे एक राहिलं. तर ह्याचा 12वा बर्थडे आहे आणि आम्ही 12 गिफ्ट असे ठेवले आहेत. तो एक 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 घेतोय. नो रिॲक्शन. आमच्या फेसवर काही रिॲक्शन नसतं. आम्ही खुश नसतो, दुःखी नसतो. जे काही आहे त्याचे समाधान. बस दिलंय ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे. असा हा माझा मुलगा वेडा. त्याला काहीच नाहीये. हॅपी बर्थडे तुला. थँक्यू. एवढे गिफ्ट मिळून पण बघा काय खुशी दिसते तोंडावर. काहीच नाही खुशी दिसत आम्हाला. त्याचा मित्र आला एक, आणि हा बर्थडे बॉय. हे छोटंसं हॅपी बर्थडेचं मी स्टिकर काय ते होतं ते लावलेलं. आणि ते जे क्रोशियाचे फुलं आहेत त्या माझ्या सासूबाईंनी बनवलेलं आहे. खूप छान बनवलेलं ते, आणि ते लावलेलं. जास्त काय आम्ही डेकोरेशन केलं नव्हतं, आम्हाला बाहेर जायचं होतं. बर्थडे बॉय येईल मस्त दुसरे कपडे घालून तयार होऊन, चांगले छान छान. जा रेडी होऊन ये मग आपण. फायनली त्याचे मित्रसुद्धा घरी आले होते बघा. ॲक्च्युली खरं सांगायचं तर आम्ही लहान मुलांना, त्याच्या मित्रांना कोणालाही घरी बोलवलं नव्हतं, कारण आम्ही प्लॅन केला होता बर्थडे आपण आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासोबत आपण बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचं. पण त्याचे मित्र सगळे जे आहेत ते येऊन त्याला सरप्राईज दिला, आणि त्यांनी त्याच्यासाठी 2 केक घेऊन आले होते ते. आणि हे बघा त्यांचं रील काढणं कसं सुरू आहे. मेणबत्ती ओठांमध्ये घेऊन तोंडात घेऊन पेटवली आणि ती केकमध्ये लावली. अशा प्रकारे ते लोक रील काढत होते. काही विचित्रपणा करत होते. आम्हाला करू द्यायचं नव्हतं, पण त्याचा बड्डे होता म्हणून आम्ही त्याला नाही म्हटलं नाही. कारण जनरेशनच तशी आहे, खूप पुढे गेली आहे. आपण एवढे लहान होतो तेव्हा आपल्याला यातलं काहीच माहिती नव्हतं. सोशल मीडियामुळे मुलांना खूप काही गोष्टी समजतात लवकरच, ज्या आपल्याला खूप मोठे झाल्यावरही कळाल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या. आणि ही मुलं खूप पटकन मोठी झाली आहेत, खूप मॅच्युअर झाली आहेत. माझा मुलगा पण खूप मॅच्युअरपणाने असा वागतो. काहीच कसली त्याची डिमांड नसते, जिद नसते. जे आहे त्याच्यामध्ये तो खुश असतो. तर इकडे आम्ही केक कापण्यासाठी सगळ्या मुलांना त्याच्या मागे जाऊन बसा म्हटलं, आणि ते लोक बाबू हा कापला. दहा मुलांनी व्हिडिओ शूट केला होता. मी त्यांना बोललेली मोबाईल आडवा पकडा, पण त्यांनी काही आडवा पकडला नाही, उभा पकडूनच त्यांनी व्हिडिओ शूट केला आहे. तुम्ही मॅनेज करा, बघा, व्हिडिओला स्किप करून जाऊ नका. तर अशा प्रकारे आम्ही माझ्या मुलाचा बड्डे सेलिब्रेट केला पूर्ण फॅमिलीसोबत. ही माझी पूर्ण फॅमिली आहे. आणि नंतर आम्ही सगळे बाहेर जाणार होतो, तर तोही थोडीशी मी क्लिप ॲड केली आहे. आणि हे त्यांच्यासाठी वेफर, समोसा, कचोरी, चकली आणि फ्रुटी वगैरे आणलं होतं, चॉकलेट वगैरे आणले होते त्यांच्यासाठी. तर ह्यांनाही बाहेर घेऊन जायचं होतं, पण एवढं सगळ्या मुलांना मॅनेज करणं खूपच डिफिकल्ट असतं. हे इकडे आम्ही हॉटेलमध्ये त्याचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आलो होतो. तर बघा,
तर इकडे आम्ही त्याचा बड्डे परत एकदा सेलिब्रेट केला, केक कापला आणि जेवण करून आम्ही घरी गेलो. तो आम्हाला खूपच उशीर झाला होता, पण तरीही चलत आहे. बड्डेच्या दिवशी तर सगळंच आपल्याला हे करावं लागतं. तर असा हा माझा मुलगा, त्याला खूप खूप तुमच्या शुभेच्छा द्या आणि त्याला खूप सारे आशीर्वाद द्या.